मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लॉ डॉक्टर या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत एक महत्त्वाचा विषय म्हणजे नवजात शिशुची काळजी कशी घ्यावी। मैत्रिणींनो, आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं, पण आई झाल्यावर सुरू होतो एक जबाबदारीचा, प्रेमाचा आणि काळजीचा प्रवास। यासाठी आपण नवजात शिशुची काळजी कशी घ्यावी हे मुद्देसूद पद्धतीने पाहूया। पहिला मुद्दा आहे बाळाचे सामान्य वजन आणि वाढ। नवजात बाळ जन्म झाल्यानंतर साधारणतः त्याचं वजन 2 किलो 800 ग्राम एवढे भरते। जन्मानंतर प्रथम 10 दिवसात हे वजन 10% एवढ्या प्रमाणात कमी होते, परंतु हेच वजन नंतर हळूहळू करून वाढू लागते। बाळाचे वजन वाढण्याचा पॅटर्न ही त्याची अनुवंशिकता, आजूबाजूचा परिसर, सामाजिकता आणि अन्नातील पोषण तत्वे यावर अवलंबून असतो। पहिल्या 6 महिन्यात बाळाचे वजन जन्माच्या वजनाच्या दुप्पट असावे, म्हणजे 6 महिन्याला 6 किलो एवढे बाळाचे वजन भरावे। तसेच एका वर्षाला हे बाळाचे वजन तिप्पट असावे, म्हणजेच एका वर्षाला बाळाचे वजन 8.5 ते 9.5 एवढ्या प्रमाणात असावे। जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रत्येक महिन्याला आईने बाळाच्या वाढीचा आढावा घ्यावा आणि त्यानुसार योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। दुसरा मुद्दा आहे बाळाला स्तनपान कसे करावे। आईच्या स्तनातील पहिले दूध म्हणजे कोलेस्ट्रॉल हे बाळासाठी अमृतासमान आहे। जागतिक आरोग्य संघटनेनुसार जन्मानंतर पहिल्या 1 ते 2 तासातच बाळाला स्तनपान सुरू करावे। नंतर दर 2 ते 3 तासाने स्तनपान करत राहावे। एका वेळी एका ब्रेस्टवर दूध पाजावे। स्तनपान करताना बाळाची मान, पाठ, कंबर हे एका रेषेत असावे। स्तनपान करताना पहिले कमीत कमी 5 मिनिटे आणि जास्तीत जास्त 10 मिनिटे एवढ्या प्रमाणातच बाळाला स्तनपान करावे। या व्यतिरिक्त अधिक वेळ दूध पाजले तर बाळाला ओव्हरफीडिंग होऊ शकते आणि यालाच पॅसिव्ह सकिंग असेही म्हणतात। म्हणजे काय तर बाळाला आईच्या कुशीत खूप सुरक्षित वाटते, म्हणून बाळ तसेच पॅसिव्ह सकिंग करत राहते। यामुळे आईला शारीरिक त्रास खूप होतो। त्यामुळे जास्तीत जास्त 10 मिनिटे एका वेळी एका ब्रेस्टवर दिवसातून दर 2 ते 3 तासाने आणि दिवसातून 15 ते 20 वेळा युरिन पास झाली पाहिजे एवढ्या प्रमाणात बाळाला स्तनपान करावे। याला म्हणतात नॉर्मल ब्रेस्ट फीडिंग असे। हे स्तनपान पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह प्रमाणात करावे। बाळाचा पहिला आहार 6 महिन्यानंतर कसा असावा यासाठी आपण पहिलेच एक व्हिडिओ करून ठेवलेला आहे, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, ती तिथे जाऊन तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता। आता या स्तनपानामुळे आईला काय फायदे होतात ते आपण मुद्देसूद बघूया। या स्तनपानामुळे बाळाची योग्य वाढ तर होतेच, त्याचबरोबर आईचे आरोग्यही उत्तम राहते, जसे की बाळंतपणामध्ये होणारा रक्तस्राव कमी होणे, गर्भाशय हळूहळू आकुंचन पावणे, प्रेग्नन्सीमध्ये वाढलेले वजन कमी होणे आणि स्तनपानामुळे आई आणि बाळ यांच्यातील नातं हे खूप आरोग्यदायी, सुदृढ आणि जिव्हाळ्याचे होते। आता पुढील मुद्दा नंबर 3 आहे बाळाची सर्वसामान्य वाढ। बाळाची हालचाल, गतिशक्ती आणि संतुलन यालाच मोटर डेव्हलपमेंट असेही म्हणतात। दुसऱ्या महिन्यापासून बाळ वस्तू ओळखायला लागते। 2 ते 2.5 महिन्यापर्यंत बाळ पूर्णपणे आय कॉन्टॅक्ट करू लागतो। तिसऱ्या महिन्यापासून बाळ मान धरायला चालू करते, ते हळूहळू 5व्या महिन्यापर्यंत पूर्णपणे मान धरू लागते। 6व्या महिन्यापर्यंत बाळ पालथे म्हणजेच पोटावरती यायला सुरुवात होते। अशा पद्धतीने बाळाची वाढ होत असते। कधी कधी काही बाळे ही पालथे पडतच नाही। प्रत्येक बाळ हे वेगळे असते। थोड्याफार फरकाने हे बदल होत असतात। घाबरून न जाता जर काही वेगळी लक्षणे आपल्याला वाटली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। आता पुढे 5व्या महिन्यापासून बाळ हळूहळू बसण्यास चालू करते आणि 7व्या महिन्याच्या शेवटपर्यंत ते सपोर्टने व्यवस्थित बसू लागते। आता 8व्या महिन्यामध्ये बाळ क्रीपिंग म्हणजेच बाळ हात आणि पायाच्या सपोर्टने जमिनीपासून थोडे वर त्याचं शरीर उचलू लागते। पुढे 9व्या महिन्यापासून बाळ क्रॉलिंग म्हणजेच हात आणि पायाच्या सपोर्टने बाळ घरभर गुडघ्यावर रांगायला लागते। आता पुढे बघूयात 11व्या महिन्यापासून बाळ सपोर्टने उभे राहू लागते आणि 12व्या महिन्याच्या शेवटपर्यंत ते पूर्णपणे विदाऊट सपोर्ट उभे राहते। पहिला वाढदिवस झाल्यानंतर 13व्या महिन्यापासून बाळ विदाऊट सपोर्टने चालू लागते। ही झाली बाळाची सर्वसामान्य शारीरिक वाढ। आता ही वाढ बाळाची थोड्याफार फरकाने पुढे मागे होते। काही मुलांमध्ये ही वाढ लवकर होते तर काही मुलांमध्ये ही वाढ थोडी उशिरा होते। त्या पद्धतीने बाळावरती व्यवस्थित लक्ष ठेवून डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता। पुढील चौथा मुद्दा म्हणजे बाळाची सर्वसामान्य काळजी कशी घ्यावी। नवजात बाळाला शक्य झाल्यास पोटावर झोपवावे, म्हणजेच उपडे झोपवावे किंवा डाव्या कुशीवर झोपवावे। दूध पिल्यावर लगेच झोपवू नये।
ढेकर काढावी आणि मगच झोपवावे. शक्यतो 1 ते 1.5 महिन्यापर्यंत बाळ 16 ते 18 तास झोपत असते, हे नॉर्मल आहे. हळूहळू हा स्लीप पॅटर्न बाळाचा चेंज होतो. तसेच 2-2 तासाने बाळाला दूध पाजावे आणि युरिन स्टूल पास झाल्यानंतरही बाळाला दूध पाजावे. नवजात शिशुला पहिले 24 तासात युरिन पास होणे जरुरी असते आणि 48 तासामध्ये स्टूल पास होणे जरुरी असते. पहिले 3 ते 4 दिवस बाळाला काळ्या रंगाची शी होते. नंतर तो रंग शेवाळी, नंतर हिरवा असा चेंज होऊन 7 ते 8 दिवसांमध्ये डार्क पिवळ्या रंगाची म्हणजेच गोल्डन येलो कलरची बाळाला शी होते. आता या ठिकाणी जन्म झाल्यानंतर बाळाला जी कावीळ होते त्याला फिजिओलॉजिकल जॉन्डिस किंवा पुढे पॅथॉलॉजिकल जॉन्डिस म्हणतात. यासाठी हा विषय खूप डीप असल्यामुळे याचा वेगळा व्हिडिओ आपण पुढे बनवूयात डिटेलमध्ये. बाळ ज्या वातावरणात ज्या ऋतूमध्ये जन्म घेते त्यानुसार त्याला बांधणे योग्य आहे. बाळाचं कम्फर्ट झोन बघून तुम्ही त्याला सुती कपड्यामध्ये बांधू शकता. पहिले 1 ते 1.5 महिने शक्यतो बाळाला कोमट किंवा प्लेन पाण्याने अंघोळ घातली पाहिजे, कारण बाळाची त्वचा ही खूप नाजूक आणि सेन्सिटिव्ह असते. 1 ते 1.5 महिन्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही कोणता साबण वापरला पाहिजे, कोणता शॅम्पू वापरावा त्याचे मार्गदर्शन घेऊ शकता. बाळाची मालिश करत असताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती करावी. शक्यतो बाळाला खोबरेल तेल हे अनुकूल असते. सर्वात महत्वाचे म्हणजे बाळाच्या अंगावर जे छोटे छोटे केस असतात, चेहऱ्यावरती, गालावरती, हातावरती, बऱ्याच स्त्रियांना ते केस जावे म्हणून बाळाच्या अंगाला डाळपीठ, दूध, हळद, दुधावरची साय या प्रकारचे पदार्थ लावण्याची सवय असते. परंतु असे करू नये, कारण याचा बाळाला खूप साईड इफेक्ट्स होतात. त्यामध्ये बाळाच्या अंगावरती लाल कलरची रॅश येऊ शकते, स्किन ड्राय पडू शकते, म्हणून बाळाची काळजी घ्यावी. आता बाळाला कोणतेही कपडे घालताना ते धुवूनच वापरावेत. डिरेक्टली नवीन कपडे बाळाला घालू नये. बाळाच्या डोळ्यामध्ये काजळ घालू नये, कारण त्यामध्ये लीड किंवा इतर हानिकारक रसायने असतात. त्यामुळे बाळाच्या डोळ्यामध्ये इन्फेक्शन आणि अडथळा निर्माण होऊ शकतो. नवजात शिशुला धुरी, धूर देऊ नये. ही जरी पारंपरिक प्रथा असली तरी या धुरीमुळे बाळाच्या फुफ्फुसांवर खूप ताण येतो. त्यामुळे बाळाला सर्दी, खोकला, ॲलर्जी, अस्थमासारखे आजार होऊ शकतात. पुढे तसेच अंघोळ करताना बाळाच्या कानामध्ये, नाकामध्ये तेल टाकू नयेत. बाळाची छाती किंवा म्हणजेच निपल्स दाबू नयेत. बऱ्याच स्त्रियांना ही सवय असते. त्यामुळे काय होते, बाळाचे निपल्स एंगॉर्ज होतात आणि त्या ठिकाणी ॲब्सेस म्हणजेच त्याला मराठीमध्ये गळू म्हणतात. गळू होऊ शकतो आणि त्यामुळे बाळाला भयंकर त्रास होतो. आता शेवटचा मुद्दा आपण बघूया. तो म्हणजे नवजात शिशूची दंतोत्पत्ती. यालाच टीथिंग किंवा ओडोंटोजेनेसिस असेही म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार बाळाला पहिला दात हा 6 महिन्यात येतो. ही प्रक्रिया प्रत्येक बाळाची भिन्न भिन्न असू शकते. काही बाळांना हा दात 4थ्या महिन्यातही दिसू लागतो आणि काही बाळांना हा दात 8व्या किंवा 9व्या महिन्यापासूनही दिसू लागतो. प्रथम येणारे दात हे प्रामुख्याने खालचे 2 मध्य दात म्हणजेच त्याला लोअर सेंट्रल इन्सिजर्स असे म्हणतात. नंतर पुढचे 2 दात, त्याच्यानंतर क्रमशः असे 18 ते 24 महिन्यापर्यंत बाळाला 20 दुधाचे दात पूर्णपणे येतात. यालाच प्रायमरी टीथिंग असेही म्हणतात. हे दात म्हणजे बाळाच्या पोषणाचा आणि बोलण्याच्या क्षमतेचा पाया रचण्याची सुरुवात असते. या प्रक्रियेमध्ये बाळामध्ये खालील लक्षणे दिसून येतात. ती म्हणजे बाळाच्या लाळेचे प्रमाण वाढते, वस्तू चावण्याची तीव्र इच्छा होणे, खूप चिडचिड होणे, रडणे, झोपेत खंड पडणे, सौम्य ताप येणे आणि वारंवार पोटाच्या तक्रारी येणे. अशा वेळी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार योग्य तो औषधांचा, जेलचा वापर करावा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बाळाचे संगोपन ही एक विज्ञान आणि प्रेम याची सांगड आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शन तत्वानुसार आपण जर काळजी घेतली तर आपले बाळ निरोगी, आनंदी आणि सुरक्षित राहते. चला तर मग आपण आपल्या लाडक्या बाळाची काळजी अत्यंत सुखद आणि त्रासमुक्त करूयात आणि मातृत्व व वडीलधारी प्रेमाचे हळूवार स्पर्श अनुभवूयात. धन्यवाद.